नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे नाविन्यपूर्ण पशुसंवर्धनची योजना जी काही आहे, त्याच्यामध्ये जर पाहिलं तर शेळी मेंढी असेल किंवा गाय म्हैस असेल किंवा जे काही मांसल कुक्कुट पालनसाठी जे काही पक्षी वगैरे वाटप केले जातात, त्याच्या पद्धतीमधील जे काही अर्ज भरण्याची तारीख होती, ते 3 मे ते 2 जूनपर्यंत अर्ज भरण्याची तारीख होती आणि ज्यांनी भरलेले आहेत त्यांच्या ह्याच्यासाठी त्यांना जे काही कागदपत्रची पडताळणी करायची असेल त्याच्यासाठी त्यांनी 3 जून ते 7 जूनपर्यंत त्यांनी त्याची प्रोसेस कंप्लीट करून घेतलेली आहे. आणि 7 जूनच्या नंतर जर पाहिलं तर 8 जून ते 15 जून या कालावधीमध्ये सध्या कागदपत्र अपलोड करण्याची सुविधा चालू आहे. जरी कुणाचा फॉर्म भरलेला असेल, SMS आला नसेल, तरीसुद्धा त्यांनी डायरेक्टली साईटवरती जाऊन कागदपत्रे अपलोड करावरती तिथं जायचं टॅबवरती. तुमचं जे काही आधार नंबर असेल, आधार नंबर टाकून तुमचं जो काही मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही, त्याचे शेवटचे 6 अंक टाकून तुम्हाला तिथं पासवर्ड तो लॉग इन करून घ्यायचा आहे. आणि जर तुम्हाला तिथं कोणत्या योजनेसाठी पात्र आहात असं दाखवत असेल, कागदपत्र अपलोड करा, त्याच्या खाली निवडा जर दाखवत असेल, तर तुम्ही आज शेवटची तारीख आहे, 15 जून आहे आणि आज शेवटची तारीख आहे. तर लवकरात लवकर ते कागदपत्र तुम्हाला तिथं अपलोड करून घ्यायचे आहेत. आजचा विषय आहे तो व्हिडिओचा मेन म्हणजे काही जणांनी अनेक मॅसेज आले किंवा फोनद्वारे चौकशी करण्यात आली की सर माझे कागदपत्र अपलोड करताना चुकलेले आहेत. तर त्यावरती काय करता येईल, त्यावरती आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर आपण व्हिडिओमध्ये जी काही चर्चा आहे ते करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्याच्यासाठी तुम्हाला काही घाबरायची गरज नाही आहे. त्याच्यासाठी तुमच्यासाठी आणखी एक संधी येणार आहे. तुमच्यासाठी ज्यांचे कुणाचे कागदपत्र अपलोड करायचे राहिलेले असतील त्यांच्यासाठी आता काय होणार आहे की 15 जून संपल्यानंतर 16 जूनपासून त्यांच्यानंतर 24 जूनपर्यंत त्यांची जे काही कागदपत्र असतील, जिल्हा स्तरावर असतील, विभाग स्तरावर असतील, ते ऑनलाईन आपण कागदपत्र अपलोड केलेले ते चेक करणार आहेत. कागदपत्र अपलोड चेक करताना त्यांनी सर्व जे काही पात्रतेचे निकष आहेत, तुम्ही अर्ज भरताना कोणते कागदपत्र दिलेलं आहे आणि त्या पद्धतीनेच तुमचे कागदपत्र आलेले आहेत का, ते सर्व चेक करून घेतील. त्याच्यामध्ये जर कागदपत्राची काही त्रुटी असेल किंवा तुमचा चुकीचा कागदपत्र तिथं अपलोड झाला असेल, तो फॉर्म जो काही असेल तर ते त्रुटीमध्ये टाकला जाईल आणि तो फॉर्म तुमच्या परत लॉग इनला पाठवला जाईल. म्हणजे तुमच्या त्रुटीमध्ये तिथं दाखवलं जाईल. त्रुटीची तारीख जर पाहिलं तर आपण स्क्रीनवर पाहू शकताय. जी काही त्रुटीची तारीख आहे, या तारखेची तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे आणि या तारखेमध्येच तुमचा जो काही अर्ज असेल, तो अर्ज तुम्हाला ही जी काही तारीख आहे या तारखेमध्येच अर्ज भरून घ्यायचा आहे. त्रुटी आली असेल तर तुमचे कागदपत्र तुम्हाला जर माहीत असेल की आपण चुकीचे कागदपत्र अपलोड केलेत, तर त्याचे बरोबर कागदपत्र तुम्हाला अगोदरच तयार करून ठेवणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही जे काय असेल तर तुमचा तो फॉर्म पूर्णपणे सविस्तर भरू शकता. अशा पद्धतीनं तुम्ही तुमचे चुकलेले जे काही फॉर्म असतील ते कागदपत्र बरोबर करून ठेवा तुमच्याजवळ आणि तुमच्या येणाऱ्या त्रुटीमध्ये जर अर्ज आला तर तुम्ही लवकरात लवकर ते कागदपत्र तुम्हाला इथं अपलोड करून तुमचा फॉर्म परत एकदा पाठवायचा आहे. त्यानंतरच तुमची अंतिम निवड ही केली जाणार आहे. अशा पद्धतीची एक छोटीशी माहिती होती, ती आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशीच नवीन माहिती आपल्या चॅनलवरती येत असते. तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.